4 जुलैचा पाऊस आमच्या घनसावंगीमध्ये सर्वशाम पडतोय. जालन्यातही अनेक ठिकाणी सलगधार दमदार झडीसारखा पाऊस हा चालू आहे. पण आता खान्देशचं जे काही पाऊस घेण्याचं प्रकरण चालू आहे त्यामध्ये 40 गावच्या तापीचं बरंच पाणी वाढलेलं आहे. तुम्ही न्यूजच्या माध्यमातून पाहिलं. येत्या 36 तासाच्या आतमध्ये खान्देशमध्ये सर्वदूर पावसाची नोंद पूर्ण होईल. 36 तासही लागणार नाहीत. उद्याच्या 5 जुलैपर्यंत एकही गाव सुटणार नाही. 6 जुलैला मला मेसेज करायचा सगळ्यांनी. विषय आता बीडच्या काही भागातले मला फोन आलेत की तिथे दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचा सर्वदूर पावसाचा भाग घेण्याची जी काही प्रणाली आहे 2-4 दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता. परवाच्या दिवशीही जाताना मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता. त्या पद्धतीनं महाराष्ट्र व्यापणार आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. जवळपास आज पाहिलं आपण मी विदर्भामध्ये अनेक गावांना भेट दिली आहे. जवळपास तालुक्याच्या ठिकाणीच गेलोय. पण असे काही गावखेडे आहेत तिथे वापसा नाहीये. पेरणीचं सुद्धा तिथे नियोजन बसत नाही अजून सुद्धा. तर ते भागांनी कमेंट देखील करायची कारण की इतरांनाही माहित होईल माझ्या सांगण्यापेक्षा. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जवळपास आता जो काही लातूर आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, बीड जिल्हा आहे आणि परभणी आहे या भागांमध्ये काही 10-5च गावं अशी आहेत की तिथे पेरण्या थांबलेल्या आहेत कमी ओलीमुळे. त्या देखील उद्याच्या 5 जुलैच्या पावसाचा जो काही शेड्यूल असणार आहे त्यानुसारच त्या पेरण्या पार पडतील. त्या उघाडीनंतर 7 जुलैच्या नंतर थोडी उघाड मिळणार आहे. ती सुद्धा थोड्याच प्रमाणात आहे. ढगाळलेलं वातावरण आणि वातावरणामध्ये हलके शितुडे बारीक सारीक पाऊस हा सुद्धा पिकांना बाधककारक ठरणार आहे. ज्यांच्या पेरण्या झाल्या पीक वर उगून आले चांगलं आहे. जसं की माझ्यासारखं तुम्ही पाहताय अशा पिकांना मोवा पडणार आहे ह्या वर्षी. कारण की 14 आणि 15 जुलैला सुद्धा एक मोठं लो प्रेशर बनणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 5-6 दिवस असा झडीचाच पाऊस असणार आहे. संपूर्ण जुलै हा 4-4 दिवसाच्या 6-6 दिवसाच्या गॅप नंतर हे झडीचं सत्र चालू असणार आहे. आणि विहिरीचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो जुलै महिन्याच्या अखेरीच मिटण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये तो आताच मिटलेला आहे जो विदर्भाचा आहे. काही खानदेशमध्ये तुरळक भाग आहेत असे भाग. आता थोडक्यामध्ये आपण जिल्ह्यानुसार पाहूयात पुढील कंडिशन काय असणार आहे. आज 4 जुलै आहे. अनेक ठिकाणी झडीचं स्वरूप आहे. हेच झडीचं स्वरूप अनेक भागाने जोरदार पावसाचं स्वरूप होणार आहे. तो भाग म्हणजे कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, नाशिक क्षेत्र, खानदेशमध्ये आणि विदर्भाच्या जवळपास एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार सटकारे आणि मध्यम पाऊस हा चालू असणार आहे. संततधार बीड जिल्ह्याला 5 जुलै आणि 6 जुलै तारणारी असणार आहे. ह्या दोन्ही दिवसामध्ये या भागाची जवळपास 100% व्याप्ती ही पूर्ण होईल अशी शक्यता दिसते आहे. कारण की वारे सुटले की आपण घाबरतो आणि वाऱ्या सुटल्या हा वारच पाऊस घेऊन आलाय. खरं तर पाहिलं होतं घनसावंगीतले गोदापट्टी जे आहेत त्यांना सुद्धा भरपूर पाणी ह्या 2 दिवसातच होऊन जाईल. अजून दुपारही झालं नाही. दुपारनंतर सुद्धा पावसाचा जोर हा संध्याकाळी सुद्धा वाढणार आहे आणि अनेक ठिकाणी हा वाढणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची जवळपास साम्यता बऱ्यापैकी आहे. म्हणजे काही भागांना चांगला काही भागांना कमी आंबटपट्टी वगैरे आपण पाहिलं तर अशा प्रकारे यांना सुद्धा रिपिटेशन मध्ये पडतच राहणार आहे. 6 तारखेपर्यंत ही झड बंद होणार नाहीये. 5 आहे, 6ला आहे, 7ला थोडी कमी होईल पण त्यामध्ये सुद्धा पाणी अधूनमधून चालूच राहील. बीड जिल्ह्याचं आणि जालन्याचं एक थोडंसं वेगळं अंतर आहे पावसाच्या बाबतीत सुद्धा. जो काही जालन्याच्या अलीकडा पट्टा आहे वन वगैरे यांना सुद्धा ह्या 2 दिवसात चांगला पाणी पडणार आहे. बीडच्या सुद्धा राहिलेल्या मादळमोही परिसरात जो पश्चिमेकडील भागांमध्ये मोडतोय यांना 5 जुलैपर्यंत बऱ्यापैकी घेऊन जाईल. म्हणजे उद्याच्या संध्याकाळपर्यंत हा भाग जवळपास होऊनच जायची परिस्थिती आहे. आता पूर्ण जुलै कसं जाईल हे थोडक्यात जर समजून घेऊयात. खान्देशचं तुम्हाला समजलं की आता 24 तासात तो पूर्ण होऊन जाईल 5 जुलैपर्यंत. पण जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे पंढरपूर परिसर, अहिल्यानगर परिसर, नाशिक क्षेत्र, त्याचबरोबर काही तुळजापूर एरिया असतील, सांगली सोलापूर असतील, कोल्हापूरच्या बऱ्याच मोठा पाऊस चालू आहे, काही ठिकाणी कमी आहे. पण हे 2-3 दिवस पाण्याच्या बाबतीत चांगले आहेत. ह्या दमदार पाण्यावरती त्यांची जी काही कोरड आहे जमिनीची ती पूर्ण भागेल अशी शक्यता दिसते मॉडेलनुसार सुद्धा. आणि येणाऱ्या काळ सुद्धा ह्या 2-3 दिवसामध्ये हे पूर्ण भाग व्यापले जातील आणि असाच आपला अंदाज सुद्धा होता. जवळपास महाराष्ट्राचे एकंदरीत जर चित्र आपण पाहिलं तर भवितव्य पुढचं सुद्धा जर पाहिलं आपण परतीच्या पावसापर्यंत दुष्काळी कुठलेच लक्षण दिसत नाही. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% पाऊस कमी आहे. तो आपल्या 5 मार्च रिपोर्टमध्येही सांगितलाय. पण पाण्याचा प्रश्न मिटवणारं हे साल असेल. हिवाळा भरणं पूर्ण होईल असं हे साल आहे. अजून ज्यांना असं आमच्या गावासारखं जर जेमतेमच पाऊस पडतो आहे किंवा चांगलं पेरून गेलंय अशा भागानेही भविष्यामध्ये टेन्शन घ्यायचं काही काम नाही. पावसापुढे सुद्धा चांगले आहेत.